हाय हॅलो नमस्कार. मी भाग्यश्रीज ब्लॉग या चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अळूची वडी. तर ती आपण जी अळूवडी बनवणार आहोत त्याची आज स्पेशालिटी काय माहिती आहे का? तर अळूची पानं तोडण्यापासून तर ते बनवण्यापर्यंत मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवणार आहे. नक्की बघा. तुम्हाला वजन कमी करायचं आहे, तुमचे स्नायू तुम्हाला बळकट करायचे, तुमची रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला वाढवायची, मग एकच उपाय आहे, अळूची वडी नक्की खा. मधुमेह ज्याला सध्या डायबिटीस म्हणून ओळखलं जातं याच्यामध्ये तर अळूची वडी नक्की खाल्ली पाहिजे. कारण अळूच्या पानामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे आपल्या शरीरात साखरेची पातळी नियंत्रित करतं आणि ते शरीरामध्ये इन्सुलिन आणि ग्लुकोज सोडतं. त्यामुळे काय होतं तर ग्लायसेमिक पातळी व्यवस्थित राहते आपल्या शरीरातली. आता तुम्हाला माहिती आहे का अळूमध्ये नेमके कोणते घटक असतात? तर अळूमध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेट याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळतं. पण त्याची एक दुसरी बाजू अशी आहे की त्यामुळे आपण अळूचे पानं कधीच कच्चे खायचे नाहीत, मग ते शिजवून खायचे. मग अळूमध्ये नेमकं काय असतं बरं? तर अळूमध्ये फायबर पण असतं, कार्बोहायड्रेटचं पण प्रमाण असतं, व्हिटॅमिन ए पण असतं, व्हिटॅमिन सी पण असतं, व्हिटॅमिन ई पण असतं, व्हिटॅमिन B6 पण असतं आणि फोलेट पण असतं. मग अशी जर अळू इतकी महत्त्वाची असेल तर ती आपण खायलाच हवी आहे. अळू जरी इतकी महत्त्वाची असली तरी प्रत्येकाच्या शरीर प्रकृतीनुसार त्या खाण्यालाही काही नियम आहेत. जसं की ज्या लोकांना दम्याचा त्रास आहे त्यांनी अळूची पानं सेवन करू नयेत असं सांगितलं जातं. ज्यांना गुडघा दुखण्याची खोकल्याची समस्या आहे त्यांनी पण अळूची पानं खाणं टाळलं पाहिजे.